तर फैजल खान बाद झाला. त्यानंतर मात्र स्कोर थोडसा थंडावलेला दिसतोय. सिंगल डबल येताना दिसतात मात्र मोठा फटका बघूया येतोय का. धर्मेंद्रच्या बॅट मधून फोर्सिंग शॉट आहे लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग करतोय इथला फिल्डर जतीन पाटील. फक्त आणि फक्त जर बघितलं तर एकच रन मिळते. एक रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 15 वर. 15 इन लॉस ऑफ 1 विकेट. योगेश पाटील सध्या आपण बघतोय स्ट्राइक इन वर. छोट्या रनअपनी बॉलिंग करतो मुंडे. फटका तर चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह, थोडीशी फ्लॅशी कव्हर ड्राईव्ह आणि गॅप मध्ये खेळला होता फटका. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 रनसाठी चौकार. वॉट अ शॉट. इनफिल्डच्या वरून खेळला होता, गॅप चांगला शोधला होता योगेश पाटील. एक उत्कृष्ट फलंदाज बनला जातोय. इंजरी जरूर आहे पायामध्ये, मात्र तरी सुद्धा आपण बघतोय क्रिकेट पासून दूर राहू शकत नाहीये कोणी. हुकचा फटका आहे, बिस्की हुक शॉट फाईन लेगच्या दिशेने. बिस फिल्डिंग, निघून जाईल बॉल प्लेस स्टँड मध्ये. 4 रनसाठी चौकार. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज लागली होती हा आणि चौकार येतोय. 2 चौकार येतात लगातार. पुलचा फटका आहे, पॉवरफुल शॉट डीप विकेटच्या बाहेर पाठवले योगेश पाटीलने. हा येतोय दणदणीत षटकार. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय योगेश पाटील. आक्रमक फलंदाजी. मागच्या 3 बॉल मध्ये बघितलं तर 14 रन्स बनवल्या योगेश पाटीलने. आणि योगेश पाटील जाऊन पोहोचलेला आहे वैयक्तिक 16 वर. 4 बॉलचा सामना केला. 400च्या स्ट्राइक रेटनी बॅटिंग करताना दिसतोय. धर्मेंद्र 5 वर खेळतो, ज्याने 3 बॉलचा सामना केलाय. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर डॉक्टर्स 11 टीमचा स्कोर आहे 29 वर 1 विकेट. चांगली बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, आक्रमक बॅटिंग. असं वाटत नाही ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय डॉक्टर योगेश पाटील त्याच्या पायाला इंजरी असेल. कारण फुल शॉट खेळायचा असेल तर तुम्हाला पायावर चांगला बॅलन्स बनवावं लागतंय आणि चांगलं बॅलन्स बनवलंय. थोडासा महागडा पडला या ओव्हरमध्ये बघितला मुंडे, दत्तू मुंडे, ज्याने तब्बल 19 रन्स खर्च केले. एक बॉलर आहे ज्याला 2 ओव्हर टाकण्याची मुभा मिळेल या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. आणि तो गोलंदाज पुन्हा एकदा आपण बघतो ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं. आपलं स्पेल कंप्लीट करण्यासाठी येतोय उपन. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स खर्च केल्या होत्या. पहिल्या बॉलवर षटका लागल्यानंतर जबरदस्त कमबॅक सुद्धा केलं होतं. नक्कीच ही मॅच एक रंगतदार मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. उपन पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल ऑन द राईज, पायाच्या समोरून चांगला फटका गॅप मध्ये. स्टेटिस लॉग ऑनच्या दिशेने बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन चौकार. होता पायाच्या समोरून ऑन ड्राईव्ह केला, बॉलला लॉंगच्या दिशेने पाठवलं सरळ चौकारासाठी. धर्मेंद्र सुद्धा आक्रमक होताना दिसतो आपल्याला या वेळेला. फ्लिक केलाय, काय चांगला फटका आहे, देखणा फटका आहे. डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगला थोडीशी मिस फिल्डिंग, बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकतोय फलंदाज धर्मेंद्र. पहिल्या 2 बॉलवर आपण बघितलं तर 2 चौकार आलेले आहेत. टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय. हो, या वेळेला लाईनला थोडासा मिस झाला, गतीमध्ये मिशन होतं, कमी गतीने हा बॉल टाकला होता. या वेळेला बघितलं थोडासा क्रॉस पॅटेज शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल आणि सरळ निघून जातोय. बॉल आणि बॅटमध्ये थोडासा अंतर होता. सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉल
धावसंख्या आहे धावफलकावर 37 रन, 37, लॉस ऑफ 1 विकेट. कमबॅक करावे लागेल पोलीस 11 टीमला, कारण धावसंख्या जर आपण बघितली 12 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करताना दिसते. कठीण होईल. 14 पेक्षा जास्त 14.80च्या सरासरीने सध्या धावा बनलेल्या आहेत. हो, खाली राहिला हा बॉल, सबमरीन डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी, गती थोडीशी कमी ठेवली, टप्पा अचूक ठेवलाय आणि ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर लाईन ठेवलेली आहे. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज उपाड या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर हे कमबॅक जे आहे अतिशय चांगलं कमबॅक. पुन्हा उपाड आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 5 षटकाचा हा सामना आहे. 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करतील. उचलला या बॉलला, उडवलंय बॉन्डच्या दिशेने, जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने, सरळ 6 रनसाठी षटकार. खरोखरच पूर्ण पालघर, पूर्ण महाराष्ट्रभर या केपीएलचा आवाज दुमदुमतोय आणि या केपीएल मध्ये आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये एक्झिबिशन मॅच आपण बघतोय. डॉक्टर 11 वर्सेस पोलीस 11. पुन्हा एकदा उपाड, पुन्हा एकदा जबरदस्त उडवलंय बॉलला, ताकदवर शॉट बॉलला पाठवलाय कोकणच्या वरून, सरळ 4 रनसाठी षटकार. अटॅकिंग बॅटिंग, 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर डॉक्टर 11 अगदी जबरदस्त बॅटिंग, 49 रन 1 गडीच्या मोबदल्यात. धर्मेंद्र खेळतोय वैयक्तिक 25 वर 9 बॉलचा सामना केलाय. योगेश पाटील खेळतोय वैयक्तिक 16 वर 4 बॉलचा सामना केलाय. प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला तर 82 दाखवतोय. ज्याप्रमाणे बॅटिंग होत आहे डॉक्टर 11 टीमची. धर्मेंद्र गुप्ता यांना कॅप्टन गोविंद पठारे सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. कारण बॅक टू बॅक 2 षटकार 2 चौकार सुद्धा ठोकलेले आहेत ते धर्मेंद्र गुप्ता यांनी. केतन शेलार येतोय बॉलिंग ट्रॅकवर. हो, फटका तर चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. किती धावा मिळतील या फटक्यामध्ये? फिल्डिंग चांगली होते, जतीन त्या ठिकाणी होते. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 2 रन पूर्ण, 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 51. हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. ती डॉक्टर 11 टीमची. टाळ्यांचा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. डगआउट मधून आपण बघू शकतोय फिरदौस अख्तर शेख डगआउट जो आहे त्या डगआउट्स मध्ये डॉक्टर्स टीम बसलेली दिसते आपल्याला. दुसरा डगआउट आपल्याला दिसतोय कैलासवासी संदीप उर्फ बंटी भोसकर डगआउट, जो सौजन्य केलेला आहे जयेंद्र भोसकर यांनी. हे दाखवलं जाते डगआउट, खुशीचं वातावरण. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर केतन. ओ, फुलेंचा बॉल, पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन पुन्हा एकदा कंप्लीट. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 52 वर. 52, लॉस ऑफ 1 विकेट. केतन शेला. ओ, कटर बॉल होता यावेळेला, अँगल बनवलाय जबरदस्त, गती कमी होती, टप्पा अचूक ठेवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला, आणखीन बाहेरच्या दिशेने कट केलं या बॉलला. गोलंदाज केतनने चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केलाय. जास्त बाहेर होता हा बॉल, वाईटचा इशारा. अंपायर सचिन घाग आपण बघतोय आणि दुसरे अंपायर आहेत ते शाहिदभाई अन्सारी आणि आमचे मुख्य अंपायर आपण बघतोय
पुन्हा एकदा ओ हो 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 स्ट्रेट डाऊन द ग्राउंड कॅल्क्युलेटेड सिक्सर धर्मेंद्र गुप्ताच्या बॅट मधून 6 रन्स. टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 59 रन. हे बघितलं ऑन द राईट जबरदस्त स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड केला होता. आमचं जे प्रेझेंटेशन बॉक्स आहे हा जे युनुस इब्राहिम शेख जे स्पॉन्सर्स केलेले असलमबाई शेख याने त्या डाईस समोर हा बॉल येतोय षटकारासाठी. 59 धावा 31 वर नॉट आउट बॅटिंग करताना दिसतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस डाऊन डी लेग हा बॉल होता. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 60 वर. 15 पेक्षा जास्त या ठिकाणी स्ट्राईक रन रेट राखलेला आहे तो डॉक्टर्स 11 टीमने. जबरदस्त बॅटिंग विकेटच्या शोधामध्ये आहे. पहिली विकेट लवकर पडली होती मात्र त्यानंतर या ठिकाणी विकेटच्या शोधामध्ये दिसते आपल्याला पोलीस 11 टीम. फुलेंचा बॉल मात्र लाईनला मिस झालाय. इनफॅक्ट जर आपण बघितलं तर थोडंसं बाहेर होतं. आय थिंक बॅट सुद्धा लागली होती पंचांनी दर्शवलंय. आणि अशा प्रकारे 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 61 रन्स. अंतिम 1 बॉल शेष. आमचे मेन अंपायर्स या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय KPL मध्ये 3ऱ्या दिवसामध्ये. अजित म्हात्रे सर, त्यानंतर अमोल वेतस्कर सर, त्यानंतर अमित कोलतकर सर आणि त्यानंतर कल्याणी घोरपडे सर. राऊंड विकेट हो. यावेळेला पुन्हा एकदा चांगला ऑन ड्राईव्ह आहे कावकानाच्या दिशेने. बॉल मिस फिल्डिंग. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. येस 4 ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर डॉक्टर्स 11 टीमचा स्कोर आहे स्कोर बोर्डवर 65 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. जबरदस्त टोटल आपल्याला पाहायला मिळते. आज 4 टीम खेळताना आपल्याला दिसतील. 4 टीम मधून बघूया कोणती टीम असेल जी जाऊन पोहोचेल सुपर 8 मध्ये. 2 टीम SK वर्सेस मॅक बॉन्स्टार टीम. कॅप्टन आपण रेडी राहायचं टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. SK स्पोर्ट्स वर्सेस मॅक मॉन्स्टार टीम. हो या वेळेला आपण बघितलं प्रकाश अगिवले या ठिकाणी येतोय बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल डॉट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. क्रॉस बॅटिंग शॉट खेळायचं होतं. चुकतोय फलंदाज धर्मेंद्र. 32 वर बॅटिंग करतोय. 12 बॉलचा सामना केलाय. योगेश पाटील सुद्धा कमी नाही. 7 बॉल मध्ये 23 वर बॅटिंग करतोय. दोन्ही फलंदाजाने आक्रमक बॅटिंग केले. हो आणखीन एक चांगला बॉल. यावेळेला स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता मात्र वाचतोय त्या ठिकाणी फलंदाज. लगातार 2 बॉल डॉट असं पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळालेलं या इनिंग मध्ये. लगातार 2 बॉल डॉट नाही तर 1 बॉल डॉट झाल्यानंतर एखादा मोठा फटका येतोच. मात्र ह्यावेळेस बॉलिंग चांगली करताना दिसतोय गोलंदाज. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. बॉल खाली. फिल्डर वाईड डीप मिड विकेटच्या दिशेने. ओ कॅच सुटला जातोय आणि नक्कीच 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 67 रन्स. चांगलं टोटल नक्कीच मजबूत स्थितीमध्ये दिसते पहिल्या इनिंग मध्ये. मात्र दुसरं इनिंग अद्यापही बाकी आहे. हो यावेळेला मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉल. यावेळी चांगली फिल्डिंग. 2 वेळा मिस्टेक झाली होती तिथल्या फिल्डरच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी फिल्डिंग करताना दिसतात आपल्याला फिल्डर. पुन्हा बघितलं आपण 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 69 रन्स. प्रकाशचा हा बॉल
लॉंगॉनच्या दिशेने येतोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकच रन फक्त मिळेल. अंतिम एक बॉल शेष या इनिंगचा. धावसंख्या झालेली आहे 70 रन्स. ओव्हर द विकेट योगेश पाटील थांबणार नाहीये. बॉलला पाठवलाय. पुलचा फटका डीप विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अंतिम बॉलवर षटकार येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 76 रन्स. 77 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी पोलीस 11 टीमला. वेलकम वेलकम प्रमोद शेडगे, आपलं हार्दिक स्वागत केपीएल सीझन 6 मध्ये. वेलकम तुषार सोनावणे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत केपीएल सीझन 6 मध्ये. 77चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी पोलीस 11 टीमला. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. रेग्युलर मॅचचा पहिला टॉस या ठिकाणी केला जाईल. मॅक बॉन्स्टर वर्सेस एसके स्पोर्ट वुमन या दोन टीम मध्ये ही मॅच. चला दोन्ही टीम कॅप्टन लगेच यायचं आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन लगेच या. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी लगेच यायचं आहे. चला घाई करा, दोन्ही टीम कॅप्टन लगेच या. तुम्हाला पण मारायला लागतील आता. बरोबर. अनिस भाई आणि जावेद मध्ये दोघं ना. मी विनंती करतोय माननीय श्री अनिसभाई शेख यांना आणि माननीय श्री जयंत म्हात्रे यांना की आपण या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. हे प्रेझेंटेशन बॉक्स, हे टॉस बॉक्स स्पॉन्सर्स केलेले असलमभाई शेख, हाजी युनुस इब्राहिम शेख यांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स. ऑल द बेस्ट करताना आमचे मुख्य अतिथी जयंतजी म्हात्रे, माजी सरपंच कामन, त्यानंतर अनिसभाई शेख हे सुद्धा आहेत. एका बाजूने आपण बघू शकतोय केसी आहे. एका बाजूने केसी कामन क्रिकेट असोसिएशन ज्यांनी ही स्पर्धा भरवलेली आहे आणि या स्पर्धेचं नाव आपल्याला माहिती आहे कामन प्रीमियर लीग. केपीएल किंवा केसी एक आपण कॉल करायचं आहे. जतीन देवलीकर कॉल करतील, ज्याला केसी इज कॉल अँड केसी इज कॉल अँड केसी टॉस जिंकलेला आहे तो एसके स्पोर्ट टीमचे कॅप्टननी. खूप खूप धन्यवाद मान्यवरांना. मी विनंती करतो पुन्हा एकदा आपण मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे. एक फोटो घ्या, पहिले एक फोटो घ्यायचा. परफॉर्मन्स देखील चांगला आहे. सर्वांना सांगेन की सर्वांनी 100% द्या, नक्की जिंकू. जो संघ तुमचा बांधलेला आहे तुम्ही सॅटिस्फाय आहात का? काय तुमच्या संघामध्ये चांगले खेळाडू आलेले आहेत? हो, टीम तर पूर्ण पॅक आहे. म्हणजे प्रॉपर बॉलर बॅट्समन सर्व आहेत, त्यामुळे संघ व्यवस्थित चालेल. ज्या संघाच्या समोरच्या टीमचा सामना असतो, ज्या लॉटमध्ये तुमचा सामना असतो, ते समोरच्या टीमचा सुद्धा अभ्यास करून येतात. तुम्ही काय अभ्यास केला समोरच्या टीमचा? नाही, अभ्यास असा काही केलेला नाही. आम्ही मैदानामध्ये जसं गेम चालेल तसं आम्ही यूज करू सर्व. कसं वाटते आयोजन? या स्टडी किया हुआ है सामने वाली टीम जो एसके स्पोर्ट बहुत ही अच्छी टीम मानी जाती है. वो ग्राउंड पे देखेंगे. और कैसा लग रहा है ये केपीएल का आयोजन? मस्त है. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टॉस जिंकला तो एसके स्पोर्ट पवन टीमने आणि प्रथम त्याने घेतलेला आहे फिल्डिंग करण्याचा निर्णय. जाऊया आपण कैलासवासी अरुण धर्माजी पाटील समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील तुषार सोनावणे अँड प्रमोद शेडगे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. केसीओ आहे ना.
चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते ते 77चं टार्गेट आहे आणि मॅचला सुरुवात एक लक्षात घ्यायचं आहे टॉस करताना तुम्ही जे चॉईस केलेलं आहे केसी चॉईस केलं असेल तर एक डगआउट केसी आहे ज्यामध्ये फिरदौस अख्तर शेख स्पॉन्सर्स केलेला आहे दुसरा आपण बघतोय केपीएलचा डगआउट आहे जो स्पॉन्सर्स केलाय जयेंद्र भोसकर स्वर्गीय संदीप बंटी भोसकर यांच्या स्मरणार्थ असे दोन्ही डगआउट वेगवेगळे आहेत थँक्यू हेमंतजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकलात पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत इथे चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर टीम डॉक्टर्स या संघाने धावा बनवल्या धाव फडकावरती त्या म्हणजेच 76 आणि 77 धाव्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर संघ उतरलाय इथे पोलीस या संघाला मोठ्या धावा उभारायच्या आहेत ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला कुठली चुकी होणार नाहीये पहिला धक्का बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम पोलीस संघ विकेट फलंदाज बाद इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फटका हवेत राहिला बराच काळ आणि त्यानंतर लॉंगॉनला खूप चांगला झेल पाहायला मिळाला विकेट गेलाय पहिला धक्का लागला कॉमेंट्री बॉक्समध्ये या सकाळच्या सत्रामध्ये पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर जॉईन झाले वेलकम सर आपलं देखील KPL मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर यांचा आवाज आपण ऐकतायत आणि त्याच बरोबरीने आजच्या दिवसभरामध्ये तुषार सोनोने यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत संपूर्ण कॉमन प्रीमियर लीगच्या माध्यमातून कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या वतीने अतिशय चांगलं दर्जेदार असं नेत्रदीपक आयोजन यावेळेला फोर्स केले बॉलला सरळ बॉलला पाठवलंय बाउंड लाईनच्या बाहेर की आतमध्ये यावेळेला आपण पाहतात पंचांचा निर्णय काय येईल आणि या षटकार 6 धावा चौऱ्याहत्तर धावांचं टार्गेट 77 धावांचं टार्गेट यावेळेला समोर असताना आपण पाहताय षटकारानंतर आलेला अतिशय सुंदर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय अचूक टप्प्यावर भेदक मारा करताना दिनेशजी यांना आपण पाहतायत 6वर 1 विकेट आतापर्यंत त्यांनी घेतले पहिले षटक प्रोग्रेस आहे 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पोलीस 11 टीम शॉट ऑफ लेन बॉल होता खेचून मारले या बॉलला बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि यस टेकन सेफ अँड फैजल सुपर कॅच फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय कॉमन प्रीमियर लीग विकेट डाऊन यस पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावसंख्या फटकावरती 6 धावा पहिल्या षटकात वेगाने करण्याचा प्रयत्न होता परंतु धावा कुठेतरी बनल्या नाही आहेत 6 धावा फटकावरती लागल्या गेल्यात हा एक्झिबिशन मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आपण बघतायत कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कॉमन प्रीमियर लीग 2026चा क्रिकेटचा थरार या कॉमन परिसरातील सर्वाधिक मोठी स्पर्धा या पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा बहुचर्चित असलेली ही KPL आणि KPLचं हे 6वं पर्व खूप चांगलं आयोजन खूप चांगलं नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्वक आपण बघितल्यात मॅन सिरीजची बाईक देखील आपण बघतायत खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं नेत्रदीपक थेट प्रेक्षेपण आपण बघतायत प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील या सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
दिनेशनं पहिले षटक हाताळलं, त्यामध्ये 2 विकेट 6 धावा खर्च केल्या गेल्यात. 77चं लक्ष असताना 6 बनल्यात, म्हणजेच काय तर 24 चेंडू आणि आता इथे 70 धावेंचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 70 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल इथे लोवर फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, त्याला बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. वर 77 धावांचा पाठलाग करताना तुषार आज कॉमन प्रीमियर लीग मध्ये पोलिसांची आणि त्याचप्रमाणे डॉक्टरांची उपस्थिती प्रार्थनीय आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आज अमूल्य वेळ आपल्या दैनंदिन जीवनातून देत असताना शॉट ऑफ लाईन बॉल होता, ऑन साइडला खूप चांगला फटका हुक केलाय आणि इथे खूप चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी मनगटाचा पुरेपूर वापर केला आणि खाली क्षेत्रामधून बॉल पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या बॉलवरती षटकार आलाय. या षटकाची सुरुवातच षटकाराने केलंय, म्हणजेच काय पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा षटकार आला. जवळपास 3 बॉलमध्ये 13 धावा आतापर्यंत सूर्या या गोलंदाजाने खर्च केलाय. कालच्या दिवसात देखील एक्झिबिशन मॅच होती, आजच्या दिवसात देखील एक्झिबिशन मॅच पाहायला मिळते. या पुढचा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल होता, खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली क्षेत्रामधून बॉल फर्रार, चेंडू सीमा रेषे बार. षटकारानंतरचा हा खणखणीत चौकार. एक षटकार आणि त्यानंतर आपण पाहिलं तर उपड यांच्या बॅटमधून आपण पाहताय धावांचा वेग वाढलाय. शॉट ऑफ लाईन बॉल होता, हुक केलाय. पुन्हा एकदा फाईन लेग ला क्लिअर करत असताना हा धमाकेदार KPL चौकार. गुड शॉट, 4 रन. थँक्यू. चांगला फटका खेळला होता, वेट अँड वॉच केलं होतं, फुटवर्कचा चांगला वापर केला, बॉडम हँडचा चांगला वापर करत असताना चेंडूला या वेळेला फेकून दिलंय चौकारासाठी फाईन लेगला. पुन्हा एकदा त्याच प्रकारची लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली होती, परंतु इथून जर आपण पाहिलं कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही बॅट अँड बॉल मध्ये आणि त्यामुळे आपण पाहू शकतात प्रामाणिक क्रिकेट दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला तुषार जर आपण पाहिलं तर पोलीस 11 आणि एका साईडला डॉक्टर 11 या 2 फलंदाज. एस घाक सर. यावेळेला षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 2 आणि 18 बॉल. आता विजयासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर धावा हव्यात त्या 50 धावा, 18 बॉल आणि 50 रन. काय जबरदस्त सजावट केली गेली. दर्जेदार असं आयोजन कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कॉमन प्रीमियर लीगचा थरार आजचा सलग जर आपण पाहिला तर 3रा दिवस या स्पर्धेचा आपल्याला अनुभवायला मिळतोय. संपूर्ण कामणकर या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत असतात आणि तो दिवस 11 फेब्रुवारीचा दिवस उजाडला आणि भव्य थाटामाटात उद्घाटन समारंभ सोहळा आपण पार पाडलात. डॉक्टर 11 आणि पोलीस 11 अशी ही मॅच, एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं 24 तास ड्युटी केल्यानंतर वेळ मिळत नसतो मैदानासाठी, परंतु आज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पोलीस यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर सुरक्षिततेचं कवच आपल्याला पाहायला मिळतं आणि सदरक्षणाय खल निग्रहणाय हे मात्र ब्रीदवाक्य सातत्याने पाहायला मिळतं. आणि आज जर आपण पाहिलं तर कोणत्याही सुट्टीची अपेक्षा नाही आणि थकव्यांची तक्रार नाही, म्हणून या पोलीस बांधवांना मात्र खऱ्या अर्थानं मानाचा मुजरा असेल. तर डॉक्टरांच्या बद्दल म्हणायचं झालं तर आज कॉमन प्रीमियर लीगला त्यांनी उपस्थिती
दाखवले म्हणजे कॉमन प्रीमियर लीगची शोभा वाढले आणि आरोग्याला खऱ्या अर्थानं हे कवच लाभलंय असं म्हणायला हरकत नाहीये. काय म्हणशील तुषार? निश्चित स्वरूपात, कारण की या स्पर्धेमध्ये आपण नेहमीच बघतायत प्रत्येकांना जर पाहिले गेलं तर पुढे आणण्याचं काम केलं जातं. आज पोलीस आणि त्याचबरोबर डॉक्टरांची पहिली मॅच आपण बघतायत. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 ला सुरुवात, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील दिनेश. तत्पूर्वी या बॉलवरती कंप्लीट केली जाईल एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 28च्या घरामध्ये. पहा पहिल्या षटकात जर पाहिले गेलं तर 6 धावा होता. दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर थोडंसं मागं षटक राहिलं. यावेळेला ऑन साईडला फटका इथे चांगला आहे, मनगटाचा वापर केलाय, डीप मिड विकेटला बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्याच्या सहाय्याने बॉल 4 धावांसाठी KPL चौकार. थँक्यू. सुपर बॅटिंग आतापर्यंत उपड यांच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 18 रन पाहायला मिळत आहेत. अगदी खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलेली आहे असंच स्पष्टपणे दिसतं. ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, बरोबर गोलंदाजाला रीड करतायत आणि त्यानुसार बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. खोलवर बॉल होता, परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले 32ला 2. सामन्याचं समीकरण मात्र यावेळेला आतापर्यंत 77 धावांचा पाठलाग करताना 16 बॉलमध्ये 45 रन. पोलीस 11 या टीमला विजयासाठी. ऑन साईडला काय फटका खेळलाय, मनगडाचा चांगला वापर करत असताना. दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. मॅग्निफिसंट रामिंग. KPL षटकार 6 धावा. थँक्यू. डिझे ऑफस्टिकच्या बाहेर शप्पल होत असताना अगदी खूप चांगलं टायमिंग या बॉलवरती जोडवलं गेलं आणि बॅटचा स्विंग प्रॉपर पाहायला मिळाला. फलंदाजच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले हे वारंवार प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर चांगली बॅटिंग. प्रमोद सर आतापर्यंत तरी मैदानाच्या आतमध्ये टीम पोलीस 11 या संघाच्या माध्यमातून होत असताना दिसते. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते आणि याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. कसं खेळावं, प्रत्येक बॉल बॅटच्या रडारमध्ये येणारा नसतो हे माहिती आहे उपड या फलंदाजाला आणि त्यानुसार मात्र बॅटिंग करत असताना, कारण मोठे फटके मारून मोठे खेळाडू होत नाहीत, तर सिच्युएशन नुसार तुम्हाला खेळण्याची पद्धत मात्र बाळगता आली पाहिजे. शॉर्ट सिलेक्शन ते तुमच्याकडे असायला हवेत आणि तेच केलंय. फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. फैजल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पोलीस 11 टीमची धावसंख्या 40 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 37 रन. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. अगदी नीटनेटकं आणि पारदर्शकतेचं टेलिकास्ट म्हणजेच प्रिन्स मूवीज आज भिवंडीमध्ये नाही तर कतारपर्यंत पोहोचलेलं हे चॅनल आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आज प्रथमेश आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळत आहे. संपूर्ण रवी गुळवी असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत. आमच्या परिपूर्ण कॅमेरामॅन, जे कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारे कलाकार, अर्थातच आमचे कॅमेरामॅन, या सर्वांना मानाचा मुजरा असेल. 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुषार आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 37 रन. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झिबिशन मॅच या मैदानावरती सातत्याने आपण पाहिल्यात मोठमोठ्या धावा चेस होताना, परंतु या मॅच मध्ये आपण पाहूयात खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत जर पाहिलं तर उपजच्या बॅटमधून, परंतु केतन आहेत स्ट्राईक एंड वरती. इथे फटका चांगला आहे, फुलटॉस बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक त्यांना बीट करत असताना बॉल फ्लॅट आणि फ्युरियस. 6 धाब्यांसाठी गुड शॉट, षटकार. थँक्यू डिझे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपाट एका बाजूला चांगली बॅटिंग करतोय, त्याला चांगली साथ मैदानाच्या आतमध्ये केतन देतोय, कारण की उपाटने आतापर्यंत 8 बॉलमध्ये 25 केल्यात. केतन आतापर्यंत 5 बॉलमध्ये 15 करतायत. धावा बनण्यात या मैदानावरती धावा या सातत्याने बनल्या गेल्यात. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल होता, ऑप्टिकच्या बाहेर शबल झाले, व्हाईट बॉल पंचाने घोषित केलाय. एक धाव फार महत्वाची प्रमुख सर या मॅच मध्ये पाहायला मिळते आणि ती धाव या ठिकाणी आलेली आहे. षटक क्रमांक जशी 4 ला सुरुवात झाली, धावा पहिल्या बॉलवरती जवळपास 7 खर्च केल्यात गोलंदाजाने. 11 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. थोडंसं प्रेशर ऑफ सिच्युएशन गोलंदाजावर आपल्याला पाहायला मिळालं. ऑफ्टनच्या खूपच बाहेर बॉल होता आणि त्यामुळे सरांनी सांगितलं की यस व्हाईट बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि यस पंच यावेळेला दर्शवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होतात आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 48च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 48 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 11 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. डोळ्याचं पारणं फिटणारं कॉमन प्रीमियर लीगचा हा दर्जा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम चांगला बॉल होता. आपले करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय बॉल. डॉट 48ला 2. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 29 रनची आवश्यकता आहे. जेवढे डॉट बॉल येतील तेवढं फिल्डिंग करण्या टीमला इथे बेनिफिट देऊन जाईल, परंतु जेवढे धावा येतील तितक्याच महत्वाच्या टीम पोलीस 11 संघाच्या माध्यमात राहील. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु बॉल त्यांना बीट करत असताना निघून जाईल थेट सीमारेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. थँक्यू. काय फटका खेळला होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहता येईल. फोरआर्मचा चांगला वापर केला होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक रन तर मिळेल. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55 या धावसंख्येवर 55. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 22. 8 बॉल आणि 22 रन पोलीस 11 या टीमला विजयाकरिता. डॉक्टर 11 त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहतायत दोन्हीही संघ मैत्रीपूर्ण. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. लेग स्टंपलाच खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिडल स्टंपला आले होते परंतु तिथून अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56. 21 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7. हा बॉल फार महत्वाचा आहे मॅचचा. इथे एखादा षटकार आला तर मॅच मध्ये पलटवार टीम पोलीस 11चा. इथे एखादी डॉट, इथे एखादा विकेट टीम डॉक्टर 11चा इथे पलटवार केला जाईल. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये एक्झिबिशन मॅच पाहायला मिळते. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिले गेलं तर खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक जर पाहिले गेलं तर डीप मध्ये नाही आहे. त्याचा फायदा बॅटिंग करण्या टीम वरती होईल. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. KPL 4. थँक्यू टू से. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व मान्यवरांचं या कॉमन प्रीमियर लीगमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे 77 धावांचा पाठलाग करत असताना 60 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम पोलीस 11 इथे आता मात्र एका षटकाचा खेळ शिल्लक राहील. 6 बॉलमध्ये इथे 17 धावा बनवायच्यात. दोन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना एका बाजूला उपाट, दुसऱ्या बाजूला केतन आपण बघतायत 9 बॉलमध्ये 26 धावा आतापर्यंत केतनच्या बॅटमधून आणि दुसऱ्या बाजूला उपाटने देखील 9 बॉलमध्ये 26 धावा केल्यात. म्हणजे दोन्ही फलंदाज आतापर्यंत या खेळपट्टीवरती खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली गेली. आता येणाऱ्या बॉल 6 बॉलमध्ये करायचे 17 धावा. पहिलाच मॅच महत्वपूर्ण आणि पहिलाच मॅच अति तटीचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 मध्ये जिम्मेदारी, जबाबदारी दिले गेले स्लॉग ओव्हर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर दक्षा, पहिलाच बॉल यावेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. बायटॅक स्ट्रोक, घुटना टेक और सिक्सर देख. बॉल सीमारेच्या पलीकडे. प्रमोद सर पहिल्याच बॉलवरती इथे षटकार आलाय. येणारे बॉल असतील 5 चेंडूमध्ये इथे विजयाकरिता लक्ष असेल ते म्हणजेच 11 धावेंचं. 5 चेंडू आणि 11 धावा. जबरदस्त काय फटका खेळला होता. अप्रतिम स्टायलिश शॉट पाहायला मिळाला. गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध ग्लोरियस शॉट. शॉट ऑफ लेंथ यावेळेला पूल केलंय. फिल्डर येतील त्याला बीट केलंय आणि सरळ बॉल निघून चाललाय. वर्षा फाउंडेशनच्या कटआउट्सला सलामी देणारा हा KPL षटकार.
मैदानाच्या पलीकडे गेला, षटकार आलाय. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर शब्बल झाले, अपील तिथे झाली, परंतु यष्टीरक्षक बीट होत असताना तत्पूर्वी जर पाहिजे तर बॉलला कॅरी केले जाईल, फेकी होईल, तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती, त्या म्हणजेच 73 धावा, 4 धावांचं समीकरण. इथून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 3. काय पार्टनरशिप बिल्ड केले. 9 बॉलमध्ये 26 केतन यांच्या बॅटमधून, 12 बॉलमध्ये 39 रन उपाड यांच्या बॅटमधून. पोलीस 11 टीमने 73 वर आतापर्यंत मजल मारले. 3 बॉल आणि 4 रन. अप्रतिम चांगला फटका आहे, समोर खेळलेत वी फॅक्टर मध्ये आणि हा खणखणीत आणि सनसनाटी विजयाचा चौकार. काय बॅटिंग केली केतन यांच्या बॅटमधून, जबरदस्त बॅटिंग करत असताना केतन शेलार सुपर बॅटिंग, अतिशय धमाकेदार अशी बॅटिंग करत असताना आपण पाहिलं, एन्जॉय केलं आणि डॉक्टर 11 टीमला मात्र पराभवाची चव चाखायला भाग पडलं. या 2 बॅटरच्या बॅटमधून एवढा धावांचा वेग वाढला, लाजवाब. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत जी KPL टीम अध्यक्ष आदरणीय हजरतभाई शेख, अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, कार्याध्यक्ष संजयभाई म्हात्रे, कार्याध्यक्ष राजूभाई म्हात्रे यांना आपण पाहतायत, उपाध्यक्ष कमलाकर जाधव, खजिनदार प्रकाशजी देवळीकर साहेब, सचिव देवेंद्र भोसकर साहेब, उपसचिव सचिनजी घाक साहेब आपण पाहताय, सल्लागार शाहिदजी अन्सारी साहेब यांना आपण पाहताय, सल्लागार अजयजी पाटील साहेब यांना आपण पाहताय, सल्लागार अशोकजी भोईर, सल्लागार रत्नाकर सावंत यांना आपण पाहताय, सल्लागार असलमभाई शेख आणि सहप्रायोजक SH एंटरप्राइजेस अँड टीम 94 कॉमन क्रिकेट असोसिएशन कमिटी सदस्य. या स्पर्धेच्या माध्यमातून KCAची जर विचार केला तर शाहिद अन्सारी कार्याध्यक्ष, अजय पाटील अध्यक्ष, सचिन गाग उपाध्यक्ष, देवेंद्र भोसकर प्रमुख सल्लागार, नितीन म्हात्रे खजिनदार, अंकित पाटील सचिव, जितेंद्र माळी उपखजिनदार, दिनेश म्हात्रे सल्लागार, प्रवीण पाटील उपसचिव. या संपूर्ण आमच्या लाडक्या आयोजकांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच एक्झिबिशन मॅच शाहिदभाई अन्सारी यांना आपण पाहताय, सध्या पंचांच्या भूमिकेत एन्जॉय केलं. चला दोन्ही टीमला मी विनंती करेन, पोलीस 11 आणि डॉक्टर 11, चला या आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचंय. सचिनजी घाप सर आपल्याला पाहायला मिळाले, दोन्हीही मात्र एक्झिबिशन मॅच साठी नियुक्त करण्यात आले होते पंच, त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तर आता थेट आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच सव्या थेट आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य समालोचक आदरणीय हेमंत पाटील सर यांचा आवाज आपण ऐकतायत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. चला मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल या ठिकाणी. मॅन ऑफ द मॅच उपाड इज द मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग केली उपाडने आणि 12 बॉलमध्ये 39 रन्स बनवले. बॉलिंग करत असताना 2 ओव्हर केल्या आणि 30 रन देत असताना एक विकेट सुद्धा घेतला होता. तर उपाड आहे मॅन ऑफ द मॅच. आणि दोन्ही टीमला मी विनंती करतो, सर्व डॉक्टर्स, सर्व पोलीस टीम, दोन्ही टीमला मी विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक VIP डाईसवर यायचं आहे. दोन्ही टीमला मी विनंती करतोय, दोन्ही टीम आपण भरपूर मोलाचा महत्त्वाचा वेळ तुम्ही या KPL साठी दिला. KPL मध्ये तुमचं नक्कीच एक मनोरंजन अतिशय चांगलं झालं. खरोखरच 77 रनचं एक मोठं टार्गेट चेस केलं तर नक्कीच ही मॅच अगदी मनोरंजक मॅच, रोमांचक मॅच आपण पाहिली. चला मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतोय केसेचे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी, अध्यक्ष अजय पाटील, उपाध्यक्ष सचिन घाग यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. हाजी युनुस इब्राहिम शेख
प्रेझेंटेशन बॉक्स जो स्पॉन्सर्स केलेला असलम भाई शेख याने त्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे. डॉक्टर्स टीम आपण सुद्धा या. डॉक्टर्स टीम डॉक्टर गोविंद पठारे आपली पूर्ण टीम घेऊन आपण यायचं आहे. मुख्य मंचावर आपलं हार्दिक स्वागत, आपला सन्मान सुद्धा केला जाईल. प्लीज आपण यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच उपड आपण यायचं आहे. असे या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे आणि आज बोडके साहेब भरपूर खुश दिसतात कारण त्यांचा एक पॉइंट वाढलेला आहे. कॅप्टन आहे ते. मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतो शाहिद भाई अन्सारी, अजय पाटील अँड सचिन घाग यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हा किताब दिला जाईल. आकर्षक ही ट्रॉफी जी स्पॉन्सर्स केलेल्या नितीन म्हात्रे आणि स्वर्गीय महेंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर्स ही क्रिस्टलची आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर फिरदोस अख्तर शेख यांच्याकडून स्पॉन्सर्स ही आणखीन एक आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच दिली जाते गोविंद उपोड यांना. त्यानंतर पाटील परिवार मोरीगाव यांच्याकडून स्वर्गीय दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ ही फूड बकेट दिली जाते. पूर्ण टीमने शेअर करून घ्यायची आहे. त्यानंतर कल्पेश आगरीकट्टा यांच्याकडून गरमी झालेली आहे, नक्कीच गरम झालेला आहे माहोल आणि थंड करण्यासाठी हे कोल्ड ड्रिंक्स बाबू धुमाल यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहे. कॉंग्रॅच्युलेशन. भरपूर मोठं टार्गेट होतं. 77चं टार्गेट 5 ओव्हरमध्ये थोडंसं कठीण होतं, मात्र ज्यावेळेस बॅटिंगसाठी गेलं काय माइंडमध्ये विचार होता? काय नाही, आमच्या शेलार सरांनी फक्त पार्टनरशिप सांगितलं होते आणि स्ट्राईक रोटेट करायला सांगितलं होतं, बस एवढंच. समोरची टीम जर आपण बघितली, डॉक्टर्स टीमने सुद्धा चांगलं प्रदर्शन केले, त्यांची बॅटिंग सुद्धा आपण पाहिली. त्यांची पण बॅटिंग चांगली होती, बॉलिंग थोडीशी ठीक आहे, पण गेम आहे, गेम चेंज होतच राहतात. कॉंग्रॅच्युलेशन मॅन ऑफ द मॅचसाठी. आणि आपण सन्मान सुद्धा करूया दोन्ही टीमचा. दोन्ही टीमने खरोखरच चांगला वेळ दिला, जबरदस्त मॅच, प्रेक्षकांचं मनोरंजन अतिशय चांगलं केलेलं आहे. डॉक्टर्स टीम प्लीज आपण यायचं आहे. डॉक्टर्स टीम मुख्य मंचावर आपण यायचं. अरे बाप, चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. जतीन देवलीकर फिल्डिंग लगेच लावून घ्या. ओपनिंग बॅटर आलेले आहेत, आमचे अंपायर सुद्धा रेडी आहेत. पहिल्या मॅचला या ठिकाणी होईल सुरुवात. चला सन्मान या ठिकाणी सन्मान केला जाईल. पोलीस टीम पुन्हा आपले पोलीस दल दिसतो आपल्याला, ज्यामध्ये बोडके साहेब आहेत, त्यानंतर अजर मस्ते साहेब आहेत, त्यानंतर इतर सर्व पोलीस दलातील
हे खेळाडू आपल्याला दिसतात. नितीनजी मरगडे साहेब सुद्धा आहेत, मरगजे साहेब सुद्धा आहेत आणि इतर सर्व पोलीस आपल्याला दिसतात. त्यांचा आपण एकत्रित आपण स्वागत सन्मान सत्कार करूया. मी विनंती करतो केसीए कमिटीला अजय पाटील, शाहिदभाई अन्सारी, त्यानंतर सचिन घाग सध्या उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की त्यांच्या शुभ हस्ते हे सर्व पोलीस टीम जी आहे त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. पूर्ण हा टीमचा आपण स्वागत सन्मान सत्कार करतोय. अजय पाटील, त्यानंतर शाहिदभाई अन्सारी, त्यानंतर सचिन घाग यांच्या शुभ हस्ते पूर्ण केसीची टीम आहे. या केसीच्या टीमच्या माध्यमातून स्वागत सन्मान सत्कार केला जातोय या पूर्ण पोलीस टीमचा. आपलं हार्दिक स्वागत. जबरदस्त खेळ तुमचा पाहायला मिळाला. मॅचला सुद्धा सुरुवात होते. PIP मध्ये आपण बघू शकू प्रिन्स मूवीजवर. आजच्या दिवसाची ही सुरुवात SK स्पोर्ट वर्सेस मॅक मॉन्स्टर. पहिला बॉल या ठिकाणी घेऊन जातो बॉलर. पहिलाच बॉल आउटसाइड एज. शॉर्ट मॅनला फिल्डर होता. चांगली फिल्डिंग. 1 रन कंप्लीट. सुरुवात झालेली आहे सिंगलने मॅक मॉन्स्टर टीमची. हिट आपण बघू शकतो. पोलीस टीम जी विजयी झाली या मॅच मध्ये हे आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाते. जितेंद्र माळी, त्यानंतर अजय पाटील, शाहिदभाई अन्सारी, सचिन घाग. ओहो, टॉपेज होती का यावेळेला? बघितलं आपण. चांगला बॉल, चांगली बॉलिंग. सुरुवात अप्रतिम केलेली आहे गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये. विजयी टीम आपण बघतोय. पोलीस टीम ज्यांना पारितोषिक दिले जाते ही ट्रॉफी दिली जाते. अप्रतिम कामगिरी. त्यानंतर विनंती असेल डॉक्टर्स टीम चा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत थोड्याच वेळामध्ये. जाऊया समालोचन कक्षामध्ये. कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होतील. तुषार सोनावणी. मॅचला सुरुवात झाले. त्यावेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने फेकी आली तेवढीच ॲक्युरेट टेक्निकली जर पाहिले गेले तर कॉलिंग देखील दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. खूप चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने फेकी केली. कलेक्ट देखील प्रॉपर झाला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचले गेलेत. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येईल. एक सिंगलच्या माध्यमातून 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफटकावरती लागले गेलेत. आजचा सलगचा 3रा दिवस या कॉमन प्रीमियर लीगचा. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि हेमंत सर, पहिल्या दिवसापासून आजच्या अगदी जर पाहिलं गेलं तर 3ऱ्या दिवसापर्यंत अगदी प्रत्येक मॅच रंगतदार स्थितीमध्ये अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जातोय. प्रत्येक मॅचमध्ये काही ना काही जर पाहिलं गेलं तर नवनवीन विक्रम होत आहेत. हेमंत सर, मला वाटतं कालच्या दिवसात देखील हाफ सेंचुरी झाली. पहिल्या दिवसात देखील हाफ सेंचुरी राहुल अंधेरची आपण बघितली. खूप चांगली बॅटिंग प्रत्येक फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. डावखुऱ्या शैलीचे फलंदाज स्ट्राईक एंडवरती मिस्टर यश आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आर विशाल. यावेळेला खूप चांगला फटका आहे. खडे खडे स्ट्रोक खेळलाय. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन. बॉल सीमारेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी KPL षटका. ही खासियत आहे साथी जाबतची. स्टँड अँड डिलिव्हर शॉट खेळण्याची. बघितलं आपण पुलचा फटका. पॉवरफुल शॉट. बॉलला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. सतीश जाबरने षटकारासाठी. षटकाराने यश त्या ठिकाणी होता. सतीश जाबतच्या बॅट मधून हा फटका येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वर 8 रन. येस, धावा फटकावरती 7 लागल्यात. षटक क्रमांक पहिले तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 6 ओव्हरच्या मॅचेस कमी प्रमाणात बघतोय परंतु या कॉमन प्रीमियर लीगमध्ये 6 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर ज्या वेळेला 6 ओव्हरच्या मॅचेस होतात त्या वेळेला गोलंदाजाचा अटॅक देखील तेवढा महत्त्वाचा असतो.
6 ओव्हरच्या